श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 23. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन मल महात्म पुण्याख्यान. मागिले प्रसंगीचे निरूपण धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी. ते वार्ता ऐकुणी गाणी बंधू शोक सदनी पडियेला. इतुका वृत्तांत मागे कथिला या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दिजे श्रवणाला काय करिता जाला विप्रकुमर. शोक करिता तयांते नगरवासी संभोवते. समजावणी तयांते गृह गेल्या आपुलिया. या उपरी तो विप्रकुमर नित्य सारी तसे गृहाचार. तक्र विक्रय करुणी उदार निज हाते संपादितसे. तो येरीकडे नारायण यात्रा क्रमी वर्षे 3. म्हणे जावे माघारे परतोण लेकुरे अज्ञान श्री गुरूंची. गुरुकन्या वैशेणे नेली जाणा हे वार्ता विदित नाही नारायणा. पर्यंतर साक्ष जनार्दना फिरले मन नारायणाचे. म्हणे गुरुगृही जावे आता कवण तेथे सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली देवता यक्षिणी देवी पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा न देखवे देवा माझेनी. म्हणून येत येत परतला पुन्हा मागुता तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला परी नाही म्हणाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणांचे परी पुण्यवान शरीर त्यांचे. विशेष पुण्य गुरुसेवेंचे म्हणून नवनीतांचे हृदय पै. असो 12 वर्षा परतोणी नारायण पातला गुरु आश्रमस्थानी. येता देखिला गुरुसुते नयनी परी त्याची ओळखी म्हणी न पुरे. मग नारायणे हास्य केले म्हणे आम्ही तुवा ओळखिले. ऐसे वदता तेची वेळे पाय ठेविले मस्तक. आरडोनी पडिला असे गळा रडो लागला खळखळा. म्हणे वनी टाकुणी वत्सला आपण गेला यात्रेंते. म्हणे मज नाही माता पिता नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळिता पोषिता आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागुणी तेही वैश्येने नेली चाळवणी. नेनो असे कवणे स्थानी ते मज लागुणी विदित नसे. ऐसा साकल्य विचार ऐकिला नारायण हृदय थकित झाला. मग तयांते आश्वासिता झाला मधुर वचने करुणी. म्हणे बापा ऐक आता होणार तेन चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तयांते आश्वासुनी बैसता झाला निजासनी. येरी मांडिलसे साजनी परवडी तया भोजनाची. गृहीतो पदार्थ अनुकूल नाही म्हणून कुसुमुसी ठाईंची ठाई. आहा देवा माझे दैवी नाही आली या समयी अतिता. हे नारायणे जाणीतले म्हणे बापा तुवा काय आरंभिले. माझे भोजन तवसे झाले नाही उरली अपेक्षा काही. मणी विचार नारायण रस विक्रयाचे न स्वीकारावे अन्न. म्हणून मांडिले निर्वाण वारीला जाणया हेतू. मग येरे गोदोहणे केले काही उपहारांते सारिले. मग शयनांते आरंभिले पाय चुरिले तयांते. तव नारायण विचारिता झाला म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला. तो सत्यनिवेदी मजला शंका या बोलाण मानी. येरू परमलज्जे करुणी सांगता झाला तये क्षणी. म्हणे 1 दशक रोप्य नाणे साचुनी ठेविले सदनी आजवरी. या विरहित काही नसे जाण पात्र तो मृन्मय भोजन. वाहतो तव चरणाची आण सत्य जाण महाराजा. निर्मळ हृदयीचा पाहुण चित्ती द्रवला नारायण. काही उपाय करून लावावे साधन या लागी. मग तयांते मधुर वचनी बोलता झाला तक्षणी. म्हणे मी सांगेन जी करणी ते तू निजमणी धरसी की. येरू म्हणे जी तत्वता असत्य न करी वचनार्था. सांगाल ते स्वीकारिना आता नवे अन्यथा स्वामिया. मग श्लोकाधारे करुणी बोलता झाला वचन. तोची अवगत हो जाण तुम्हा लागुण समजता. गोदाणे न भवेल लोके गवाल्लोम नाही संख्या. गल्पांत ब्रह्मणो लोक पापनाश प्रभावतः. म्हणे या मलमासी निशेष गोदान परम विशेष. जे आचरती निर्दोष त्या पुण्यास पार नाही. जितुके रोमधेनु अंगी असती तितुके कल्प ब्रह्मलोकी वस्ती. समूळ होय पापांची शांती आचरे तयाप्रती हे पुण्य. तरी उदयिक करुणी प्रातस्नान ही धेनु करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रोप्यणाने करी अर्पण द्विजांते. इतुके वचन जरी मानिसी तरी तू अक्षयी सुखी राहासी. येरू वदे त्या समयासी तथास्तु ऐसी अक्षरे. परिविश्वास न वाटे नारायणा करील न करील गोदाणा. एवढीच तयांते उदर पोषणा म्हणून मना संशयो.
परी विप्रकुमार तो द्रवला, आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरु भेटला, उपदेश केला परमार्था. मग भावार्था धरुणी सद्गुरु वचन, प्रातः काळी आला स्नान करुणी. एका विप्रांते बोलावुनी, गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्रपाचारीला, तो परमाश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले याला, पुढे निर्वाहाला कैवी होय. असो आपणासी काय कारण, सांप्रत धेनू येतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून, करी पूजन धेनूंचे. उपरी विप्रपूजा स्वये करून, ते धेनू असे दिधली दान. मणी भावार्थ गुरुवचनी पूर्ण, नसे जाण अन्य काही. एका सद्भावा वाचून काही, सद्गुरुची भेटी होणार नाही. तयाविन सुटेन संदेहो, जाना सर्वही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही, माता पिता पाळिता दुजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही, दिदली पाही दाणा ते. एक दिनीचे भक्षावया अन्न, तेही किंचित गृही नसे जाण. या परी सर्वस्वे घडले दान, तया विप्रकुमारा लागून. ऐसे झाले ते दिवसी जाण, परी प्राप्त झाला माध्यान्न. विप्रकुमार तळमळे तेने करुण, अन्न भक्षावया. अंतरीच्या आपुल्या कुसुमुसी, काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी, संधी आपैसी होऊ आली. तव नारायणे काय केले, निवांत मणी आसनी वैसले. स्नान संध्ये ते मांडिले, आरंभिले पूजाणांते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित राहू नेदीच कोणी. कीटक पक्षी आदी करुणी, जो त्रिभुवनी पाळीतसे. तेथे विप्रकुमार क्षुधेने पीडित, हे तयांते न सहावेची मात. तव तो नारद मुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुकांते. मग तैसाच त्वरे चालिला, मुनी ब्रह्मलोका प्रती आला. सद्भावे नमस्कारिला, पिता आपुला, आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिले आजी स्वामी, विप्रकुमारांची अक्षरे लिहिले तुम्ही. जे तक्र विक्रय निर्वाह मी, प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामींचे, ते असत्य झाले सांचे. तयाने दान केले धेनूचे, पुढे निर्वाहाचे कसे काय. असता होऊ आला दिनमान, पुढे तयाची गती कवन. असत्य झाले वचन, ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकून नारद मुनींची वाणी, चतुरानन दचकला मणी. निरखिता झाला जव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत झाले, तयांते सर्वस्व दान घडले. आता उपायांते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पै. येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे. हे जाणूनी ब्रह्मदेवे, काय मांडिले विंदाण. सत्वर ब्राह्मण वेश नटला, सवे दश गायींचा मेळा. घेऊन भूलोकी आला, त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करून द्वारी, विप्रकुमारांते हाका मारी. येरू पातला झडकरी, सद्भावे नमस्कारी तयांते. तव चतुरानन बोले तयांसी, तुझिया पितरे आम्हांपाशी. दशगौतम्या रक्षणासी, ठेविल्या होत्या निर्धारे. त्या तू आपुल्या अंगीकारी आता, म्हणून झाला बोलता. ऐसे वचन ऐकून तत्वता, येरू थांबा म्हणे तयांते. मी आपुले गुरुसी पुसोण, माघारा येतो परतून. ऐसे तयांते वंदोण, आला परतून माघारा. मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा, एक विप्रा आलासे सदैवा. तयाने आणिला दशधेनुवा, अंगीकार माते म्हणतसे. म्हणे तुझी या बापे ठेविल्या पाही, हे तो माते विदित नाही. काय उत्तर असे ते समयी, कृपा करून देई तयांते. ऐसे ऐकून नारायण, किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची खूण, आला घेऊन विधाता. येथे जैसे आपण द्यावे, तया दशगुणी लागे पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे, दशधेनू आणिल्या पै. मग तयांते आज्ञा देते अवसरी, धेनू आणिका गृहाभितरी. तया विप्रांते नमस्कारी, जोडल्या करी सद्भावे. येरू जाणूने तैसेची केले, धेनुका ते अंगीकारिले भले. वरी रौप्य नाणे चांगले, गणित भले एकदशक. ऐसे स्वीकारून ते वेळा, नमस्कारुणी विप्र बोलाविला. नारायणांते निवेदिता झाला, वाडा भरला गोधणी. तव तयांते वदे नारायण, एक मोडी आता रौप्य नाणे. धेनू लागी घेऊन येई तृण, आणि उदरा लागुणी तुझिया. जे इच्छा असेल अंतरी, तेची तू आजी स्वीकारी. अर्धनाणे तया माझारी, असो दे पदरी तुझिया. ऐसे आज्ञा पिता तयांते, येरू आज्ञा तैसीच वर्तत. रौप्य नाणे नेऊन बाजारांत, तृण आणीत धेनू लागी. मग गौ आणि आपली वासना, तोची पदार्थ घेता आपणा. अर्धरौप्य नाणे समग्रही जाना, ठेविता झाला विप्रकुमार. धेनू वेंते घालून या तृण, स्वये सारिलेसे भोजन. मग गुरुसेवे लागून, तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण, म्हणे बापा ऐक एक वचन. प्रातःकाळी उठून गंगा स्नान, येई करून झडकरी. मग बोलावनी विप्रमेळा, दान देई धेनू सकळा.
स्वये होई तू तव निराळा, पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझी या पदरी, गणिती असे 9 द्वारी. एक अर्ध रौप्य नाणेवरी, असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावणी, दक्षिणे सहित देई गोदान. झनी करीसी अनुमान, वचना जाण माझिया. ऐशी शिकवण देता तयांते, येरू अवश्य म्हणे त्यांते. अमान्य स्वामी वचनांते, न करी जाण स्वामिया. नंतर प्रातकाळी उठवण, करिता झाला गंगा स्नान. पाचारुणी या ब्राह्मण, गेले संपूर्ण गोदान. दान कैसे सर्व ही धन, माध्यांनी गाते नाही धान्य. म्हणे हे भगवन जनार्दन, कैवी प्राक्तन माझे हे. धन देखील नाही आजवरी, ते चालता आले निज मंदिरी. तेही न राहावे की पदरी, जन्मवरी चुकेना. माझी प्रारब्धी हेची पूर्ण, तक्र विक्रये उदरपोषण. करावे परी ते धेनू ही जाण, दिदली दान गुरु आज्ञे. ऐसा कुसमुसी आपले मणी, परी बोलून दाविना वदनी. तव संधी प्राप्त झाली यावन्नी, विप्रमणी क्षुधित पै. तव चित्रगुप्त वृत्तांताते, समूळ निविदिले ब्रह्मयाते. काल दश धेनुवा दिदल्या जाणते, त्याने त्या द्विजांते अर्पिल्या. समग्र धेनूंचे केले दान, पदरी नाही काही अन्न. तक्र विक्रय उदर पोषण, करी उपोषण विप्रकुमार. मग शतधेनूंचा समुदाय, घेऊन चालिला ब्रह्मदेव. द्वारदेशी उभा राहून पहा हो, पाहता झाला विप्रकुमरा. म्हणे महापुरुषा बाहेर येई, ही गोधने सांभाळून घेई. तुझ्या बापाची ही ठेवा, आजवरी पाही पाळली मी. ऐसी ऐकताची मात, येरू आला धावत धावत. पोटी क्षुधा नळती तप्त, तो नयनी देखता विप्रराव. दैदिप्यमान सर्व शरीरी, भस्मे चर्चित वस्त्र पाठारी. रुद्राक्ष माळा अतिसाजिरी, कंठी घाली परिपूर्ण. सर्व गोधनांचा कळप, गणिता 100 भरी माप. मग परतला अति सांक्षेप, गुरुबंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला, म्हणे द्वारी एक विप्र असे झाला. सवे शतधेनूंचा मेळा, सांभाळी मजला म्हणतसे. विप्र परम दैदिप्यमान, मुखी बोलतसे वचन. तुझी या वडिलांची ही गोधणे, वरी रौप्य नाणे शतवरी. ऐसे तो वदतसे वचन, सांगा आता अज्ञाते कवन. येरू बोलतसे हासून, सांभाळी गोधन सर्वही. गुरु आज्ञेने तत्वता, गोधने झाला आणिता. हाती घेऊन द्रव्यशता, पाहता विप्रगुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेने काही, हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खून नारायणांते ठावी, इतरा काही अवगत. मग गोधने भरुणी गोठण, घातले तया लागी तृण. स्वये भक्षी श्रेष्ठ अन्न, आवडे पदार्थ तोची पै. ऐसी करुण सारासारी, मागुती गुरुसेवा अंगीकारी. चरणचुरिता निर्धारी, बोले ते अवसरी नारायण. म्हणे सख्या ऐक वचन, गृहभरी दाटले गोधन. यासी सांभाळीसी कैसेन, तरी सांगतो वचन ते ऐक. एक धेनून ते पोसिता, कंटाळा आलासे तत्वता. येथे 100 वार्ता, कैवी आता घडू शके. तरी उदयिक स्नान करुणी, पाचारी विप्रा लागुणी. संपूर्ण गोधने दक्षिणा दाणी, विप्रा लागुणी अर्पावे. संग्रहीन ठेवी एक अडका, उतके कार्य अधिकरिका. येरू तैसेच करी देखा, उठोणी या प्रातकाळी. स्नान सारिले गंगाजळी, पाचारिली विप्रमंडळी. समग्र गोधने एकच मेळी, पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन, अर्पिता झाला विप्रा लागुण. ब्राह्मणाचे मणी हर्षपूर्ण, नेता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटी तो गाई, यासी तो एक दिनांचे भक्षण आहे. ही तो दिसती अपूर्व नवाई, किंवा शेषशाही तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणांते, आणू कोठून तरी परांते. धेनू मिळाली एक आपणांते, दक्षिणे सहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवर, समस्त पातले निज मंदिर. इकडे रडे विप्रकुमार, होऊन स्थिर बैसलासे. म्हणे रात्री गृहभरी दावणी, वाडा भरलासे गोधनी. कैसे कर्माची कहाणी, न देखो नयनी पैक. ऐसे म्हणून स्वस्थ बैसला, तो दिनस्त होऊ आला. परी पाहुणी या कौतुकाला, नारद गेला ब्रह्मलोका. नमुनी या चतुरानन, निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिदले गोधन, ते दिदले दान तयाने. तक्र विक्रयी निर्वाहो, ऐसा लिखिताचा भाव. परी एकही धेनून ते न ठेवी हो, पुढे निर्वाहो कैसेनी. होऊ आला अस्तमान, उपोषित असे तो ब्राह्मण. ऐकता मुनीश्वराचे वचन, हास्य केले कमळासने. मागुनी कमळासने उठवण, सवे घेतले सहस्त्र गोधन. वरी सहस्त्र रौप्य नाणे घेऊन, चतुरानन पातला. उभा राहून द्वारदेशी, हाक मारी विप्रकुमरासी. येरू धावता आला वचना सरसी, केला विप्रांसी नमस्कार. ब्रह्मा बोलतसे तेव्हा, या धेनू सांभाळी सदैवा. वरी रौप्य नाणे ठेवा, सहस्त्र वरी पै असे.
आता तरी सांभाळे समग्र पाही, वदन गुप्त झाला तेची ठाई. देखता चाकाटला निज हृदयी, आला लवलाही भीतरी. समूळ वृत्तांत निवेदिला, म्हणे सहस्त्र गोधनांचा मेळा. घेऊन रौप्य नाण्याला, परी पाहता गुप्त झाला नेनवे. ऐकून तोषला नारायण, म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून, सांभाळी कोण कळपा. तरी धेनून ते अर्पितृण, तूही सारिका भोजन. प्रातकाळी करुणिया स्नान, आणि पाचारुण विप्रांते. समस्त धेनू दक्षिणेसी, दान देई का ब्राह्मणांसी. येरू हर्षयुक्त मानसी, तथास्तु वचनासी बोलतसे. मग दुसरे दिनी तैसाच प्रकार, आचरता झाला विप्रकुमर. पाचारुणिया धरामर, धेनू समग्र वाटिल्या. दक्षिणेसहित दिधले दान, नाहीसे केले सहस्त्र नाणे. नवरे दर्शना एकही जाण, धेनू संपूर्ण निजगृही. ऐसे करिता तये वेळा, वृत्तांत ब्रह्मयाते कळला. म्हणे सहस्त्र गोधने वाटिता झाला, अहारे कपाळा हे काय. आता 10 सहस्त्र देता धेनू, त्याही दान देईल ब्राह्मणू. ऐसा प्रत्येही दशगुणित धेनू, कोठून आणू तयांते. तयांते आयुष्य शतभरी पूर्ण, तो तव प्रत्येही करील हेची कारण. त्यांचे रुचले येथेची मन, तक्र विकृण काय काज. कोण गुरु तयांते भेटला, माझा मंत्र मज पळला. पुणे आणिले ब्रह्माक्षराला, हे तव वेदाला विहित नसे. मग हंस विमान पाचारिले, तयांते निजमुखे निवेदिले. भूलोकी जाऊन ये वेळे, घेऊन येई विप्रकुमारा. मग हंस विमान येऊन, दैदिप्यमान केला ब्रह्मनंदन. येरे नारायणांते म्हणून, म्हणे प्रसाद हा जाण पै तुझा. पावन केले गुरुराया, निवारली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, भीती नाही भावार्था. स्तुतिवादन करवेची जाण, वांचेसी पडिले दृढ मौन. नवगवता तृतीय दिन, नेला उद्धरुण ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीती, नारायणांचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती, याता याती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण, विशद केले स्तोतिया लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरुण विप्रकुमर. म्हणून या मळमासी जाण, अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण, न लागे आण साधन पै. श्री गुरुचरणी परमविश्वास, तयांचा चुके गर्भवास. पुढती न लागेची सायास, जन्मपंक्तीस भोगणे. प्रत्यय देखिता नयनी, विप्रकुमार गेला उद्धरोणी. अक्षयी परब्रह्म भुवनी, नवे हाणी कालत्रयी. म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ, निवेदिला तुम्हा ते समस्त. येथे धरुणी या शुद्ध भावार्थ, आचरावे सतत व्रत हे. गोदाणे नभवेल लोक, गव्वा लोम नाही संख्या. कल्पांत ब्रह्मणे लोक, पापनाश प्रभावतः. ऐसा हा प्रथम श्लोक भला, त्यावरही कथाभाग वर्णिला. जे आचरती गोदानाला, तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे. जितुके रोम गौतमीवरी, निवास तितुका कल्पवरी. पापक्षाळन निर्धारी, तात्काळी ते जाणपा. विप्रकुमरे पुण्य केले, परी जन्मांतरीचे पाप गेले. तक्र विक्रये ज्यांचे खुंटलेल, गुरुसेवे फळले भाग्य त्याने. म्हणून या भाविक जन, सद्गुरूंते जावे अनन्य शरण. गर्भवास चुके जेणे, न लागे साधना आणिक काही. स्वस्ती श्रीमल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराण आणि स्कंद पुराणांत. समंत घेऊन मनोहर सुत, त्रयविंशतितमोऽध्याय संपूर्ण. इति त्रयविंशतितमोऽध्यायः.